नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण गट क पूर्व परीक्षा जी 12 जुलैला होणार आहे किंवा 12 जुलै 2026ला जी आयोजित केलेली आहे, त्या निमित्तानं नवीन विद्यार्थ्यांसाठी 130 दिवसाचं प्लॅनिंग कसं असायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण इथं थोडी चर्चा करणार आहोत. आता बघा की नवीन विद्यार्थी मग नेमकं म्हणायचं कोणाला? नवीन विद्यार्थी म्हणजे काय, की ज्यांनी कमीत म्हणजे जे आता तयारीला लागले आहेत आणि साधारण ज्यांनी दोनपेक्षा कमी, दोन किंवा दोनपेक्षा कमी अटेम्प्ट दिलेले आहे, त्या विद्यार्थ्यांना आपण नवीन विद्यार्थी इथं असं म्हणायला हरकत नाही. कारण की काय होते की दोनपेक्षा जास्त अटेम्प्ट दिलं म्हणल्यावर नंतर ते जुनेच झाले. कारण की त्यांनी दोनपेक्षा जास्त एक्झाम दिली म्हणल्यावर त्या विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी कळतात. कोणते पुस्तक वाचायचे, काय करायचं, कसं प्लॅनिंग करायचं, या गोष्टी कळतात. परंतु जे 2 वर्षापर्यंत विद्यार्थी आहे किंवा त्यांनी दोनपेक्षा कमी अटेम्प्ट दिले, त्या विद्यार्थ्यांना लवकर कळत नाही. त्यामुळे आपण इथे एक शॉर्टकटमध्ये या गोष्टी डिस्कस करणार आहोत. आता जर आपण गट क चा विचार केला तर बघा त्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट आहे. आपण इथे लिहिले 1, 2, हे 3, 4, 5, 6 आणि हे 7 सब्जेक्ट. म्हणजे पहिलं असेल गणित बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे, नंतर राज्यघटना, करंट अफेअर्स, भूगोल आणि एक इतिहास. प्रश्न आणि मार्क्स. आता बघा इथं प्रश्न आणि एक मार्क्स कसे असतात त्यांचे. आता बघा, प्रश्न गणित बुद्धिमत्ताचे किती 20 प्रश्न असतील त्याला 20 मार्क. नंतर अर्थशास्त्राचे 15 प्रश्न असतील त्याला 15 मार्क्स. विज्ञानचे 15 प्रश्न असतील त्याला 15 मार्क्स. राज्यघटनेचे 15 प्रश्न असतील त्याला 15 मार्क्स. करंट अफेअरचे 15 प्रश्न असतील 15 मार्क्स. नंतर भूगोलचे 10 प्रश्न असतील 10 मार्क्स आणि इतिहासाचे 10 प्रश्न आणि 10 मार्क्स. म्हणजे असे किती झाले आपल्याजवळ 100 प्रश्न, 100 मार्क्स आणि वेळ किती आहे? 1 तास म्हणजे 60 मिनिटं. म्हणजे 60 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात पूर्व परीक्षेमध्ये. आता बघा की त्याच्यासाठी पुस्तके कोणती वापरायची असतात. तर पुस्तके आता कसं म्हणजे सगळ्यांचा वेगवेगळा व्ह्यू असू शकतो किंवा सगळ्यांचे वेगवेगळे विचार असू शकतात. कोणती पुस्तके वाचायला पाहिजे. एक प्रोबेबल लिस्ट दिली. असं आवश्यक नाही की बाबा तुम्ही हेच वाचा किंवा याच्या व्यतिरिक्त कोणते वाचू नका, असं नाही. तुमच्या आवडीचे जे पुस्तक आहेत ते तुम्ही वाचू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं असं की की जेव्हा पुस्तक वाचता तेव्हा तुमच्या आवडीचे त्या सब्जेक्टचे एकच पुस्तक वाचा, जास्त वाचू नका. फॉर एक्झाम्पल मी गणित बुद्धिमत्तासाठी ढवळे सर लिहिलं आणि आरगडे सरचं. आता माझी एक विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी दोनपैकी त्यांना ज्या ज्या पुस्तकातून व्यवस्थित समजते त्या पुस्तकापैकी त्यांनी दोनपैकी एकच पुस्तक वाचायचे. लिहिले आपण दोन दोन, परंतु विद्यार्थ्यांनी वाचताना दोनपैकी एकच पुस्तक रेफर करायचं. नाही तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना काय वाटते की जास्त पुस्तक वाचले म्हणून जास्त स्कोर वाढते, तसं होत नसते. कमीत कमी पुस्तकावर जास्तीत जास्त रिव्हिजन झाली तरच स्कोर वाढतं. म्हणजे एखादं एकच पुस्तक घेतलं त्याच्यावर रिपिटेशन खूप जर झाल्या तर स्कोर वाढते. जास्त पुस्तकं वाचून त्याच्यावर रिपिटेशन जर झाल्या नाही किंवा रिव्हिजन झालं नाही तर स्कोर वाढत नसतो. तसंच अर्थशास्त्राचं देसले सर किंवा कोळंबे सर, तुम्हाला ज्यांचं सोपं वाटेल त्यापैकी तुम्ही वाचू शकता. नंतर विज्ञानचं लुसेंटचं आहे, भस्के सरांचं आहे, तुम्हाला जे वाटते योग्य त्यापैकी एक वाचू शकता. नंतर राज्यघटना लक्ष्मीकांत सरांची आहे, कोळंबे सरांचे सुद्धा पुस्तक आहेत. दोनपैकी तुम्हाला जे योग्य वाटते ते वाचू शकता किंवा त्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या ऑथरचं असेल ते सुद्धा वाचू शकता. असं हे मी प्रोबॅबल दिले, असं काही म्हणजे तुम्हाला ही लिस्टच वापरा असं मी म्हणत नाही. तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कोणते सोपे वाटत असतील तर ते सुद्धा. पण माझं म्हणणं आहे की एका सब्जेक्टसाठी एकच पुस्तक रेफर करा. नंतर भूगोलचा सौदी सर किंवा दीपस्तंभ पब्लिकेशनचा आहे. नंतर इतिहासाचं एक महाजन सर आणि एक हिस्ट्री 11वीचं आहे. आता याच्यामध्ये बघा की महाजन सरचं वाचावं लागते आणि हे दोन्ही पण वाचायचे हा. इतिहासासाठी एक ऑड केस आहे की 11वीचं जे ओल्ड 11वीचं इतिहासाचं पुस्तक आहे म्हणजे स्टेट बोर्डाचं किंवा याला आपण म्हणू शकतो, तर ते पुस्तक वाचा. म्हणजे 11वीचं जे आहे ओल्ड इतिहास म्हणलं की समजून जाईल तुम्हाला. 11वीचं ओल्ड इतिहास स्टेट बोर्ड आता नवीन सिलेबस वाला नाही ते. आणि एक महाजन सरांचं असं पुस्तक तुम्ही वापरू शकता. म्हणजे माझं सांगायचा उद्देश की खूप पुस्तकं वाचण्यापेक्षा जे काही ही लिस्ट आपण इथं दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला ज्या कोणत्या ऑथरचं पुस्तक वाचायचं असेल ते वाचू शकता. म्हणजे ज्या पुस्तकातून तुम्हाला सहज समजते, सोपी भाषा वाटते ते पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. फक्त एकच रिक्वेस्ट आहे की एका सब्जेक्टसाठी एकच पुस्तक वापरायचं. फक्त इतिहासासाठी काय केलं आपण, एक पुस्तक आणि 11व्या वर्गाचं इतिहासाचं जे काही ओल्ड पुस्तक आहे ते वापर करायचं आहे. नंतरची स्लाइड बघा आता. आता बघा आपल्याजवळ साधारण जर आपण 12 जुलैला विचार केला ना, हे बघा एक्झामची तारीख आपण किती सांगितली, 12 जुलै. मग 12 जुलैचा जर एक विचार केला साधारण, तर आपल्याजवळ एक प्रोबॅबल 130 दिवस. म्हणजे आता वरचे थोडेसे सोडून द्या. म्हणजे आता या महिन्यातले किती झाले, 4-5 दिवसावर आले किंवा जे काय असतील.
आणि नंतरचे समजा त्यातले 12 पैकी काय 4-5 दिवस पकडा आपण, म्हणजे एक मी साधारण 130 दिवस असं म्हणजे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन नका करू तुम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये आपण 4-5 दिवस किंवा असे 4-5 दिवस असे स्पेअरमध्ये ठेवले. आता प्रत्येक विषयाला साधारण 18 दिवस, म्हणजे नाहीतर सर मग 130 दिवस डिवायडेड बाय 7 तर 18 येत नाही, तर एक प्रोबॅबल 18 दिवस पकडले आपण की 18 दिवस येतात. आता बघा त्याच्यामध्ये बघा 3 रिडिंग आपल्या व्हायला पाहिजे. फर्स्ट रिडिंग इन्क्लुडिंग स्टेट बोर्ड, म्हणजे स्टेट बोर्ड सुद्धा याच्यामध्येच फास्टमध्ये तुम्ही वाचून घ्यायचं आहे, कारण की नवीन विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड कशासाठी वाचायचं सांगतो मी, की काय स्टेट बोर्डमधून बऱ्याच बेसिक आयडिया क्लिअर होत असतात. म्हणजे डायरेक्ट पुस्तक जर वाचलं आपण, म्हणजे अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड तरी एक दोन वेळा वाचायला पाहिजे. कारण की काय होते की डायरेक्ट विद्यार्थ्यांनी जर रेफरन्स बुक किंवा मोठं बुक घेतलं वाचायला तर ते समजत नाही आणि त्याचा कॉन्फिडन्स कसतो. त्याच्यामुळे सुरुवातीला स्टेट बोर्ड फास्टमध्ये वाचून घ्यायचे असतात. स्टेट बोर्ड म्हणजे काय की काही इतिहासाचे असतील, भूगोलचे असतील, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, हे अशा गोष्टी फास्टमध्ये आपण वाचून घेतल्या पाहिजे आणि त्यातलं महत्त्वाचं नोट करत कुठं कुठं ठेवलं पाहिजे, म्हणजे डबल ते बुक काढायची गरज पडत नाही. तर हे असं पकडून आपण 70 दिवस घेतले पहिल्या रिडिंगला. सेकंड रिडिंगला विथ नोट्स किती 40 दिवस, म्हणजे पहिली रिडिंग झाल्यानंतर सर मग तुम्ही म्हणता सर 40 दिवसात सेकंड रिडिंग कशी होते, कशी काय होते. तर बघा पहिल्या रिडिंगला वेळ लागत असते, नंतर दुसऱ्या रिडिंगला कमी टाइम रिड्यूस होत असतो, कारण की आपल्याला बऱ्याच गोष्टी कळलेल्या असतात. आता विथ नोट्स, म्हणजे विथ नोट्स म्हणजे काय असते की बघा आता एक 7 विषय आहे, तर 7 विषयाचं प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्ही एक साधारण 150 ते 200 पानाची एक वही केली पाहिजे किंवा नोटबुक केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या स्वतःच्या भाषेत स्वतःच्या हाताने लिहिलेल्या नोट्स, लोकांच्या नोट्स आठवत नाहीत एक्झाममध्ये, प्रिंटेड नोट्स आठवत नाहीत एक्झाममध्ये, हे लक्षात घ्या. तर स्वतःच्या नोट्स, मग साधारण प्रत्येक सब्जेक्ट साधारण विज्ञान घेतला तर 200 पानाची एक जर नोटबुक घेतलं तुम्ही, तर 200 पानामध्ये सगळं ते म्हणजे काय महत्त्वाचं मटेरियल आहे ते आपलं बसलं पाहिजे. मग आता नोट्स कशा काढायच्या, तर त्यासाठी ना तर नोट्स म्हणजेच दुसरं पुस्तक व्हावं असं नाही. नोट्स साधारण तुमच्या 150 ते 200 पेजमध्ये प्रत्येक सब्जेक्टची झाली पाहिजे. म्हणजे नोट्स कशा काढायच्या, तर त्यासाठी आपल्याला मग आयोगाचे क्वेश्चन पेपर बघावं लागते, पाहा लागते की बाबा त्यातलं महत्त्वाचं काय, बिनमहत्त्वाचं काय, तरच आपल्याला नोट्स काढायला मदत होते. नाहीतर अदरवाईज तुम्ही बिनमहत्त्वाचं सुद्धा त्या नोट्समध्ये इन्क्लूड करसाल तर त्याचा काही फायदा होत नसतो. तर जेव्हा पहिली रिडिंग होते पॅरलिस्ट क्वेश्चन पेपर सुद्धा आपल्याला पाहायचे आहे, दुसऱ्या रिडिंगमध्ये नोट्स काढायचे आहे. नोट्स काढत असताना क्वेश्चन पेपरचा रेफरन्स घेतल्यानंतर आपल्याला महत्त्वाचं कोणतं, बिनमहत्त्वाचं कोणतं, या गोष्टी करतात. आणि साधारण प्रत्येक सब्जेक्टची मी सांगितले की 150 ते 200 पानाच्या नोट झाल्या पाहिजे. मग अशी 7 सब्जेक्ट असं तुमच्याजवळ स्वतःचं 1400 पानाचं एक मटेरियल झालं पाहिजे. नंतर फायनल किंवा तिसरी रिडिंग किंवा फायनल रिडिंग 20 दिवसात आपल्याला करायची आहे. कारण की काय होते की 20 दिवसामध्ये बघा म्हणजे त्यावेळेस आता फायनल रिडिंग करताना आपले काय करायचं की टेक्स्ट बुक बाजूला ठेवायचे. फायनल रिडिंग जेव्हा करसाल तुम्ही काय करायचं, टेक्स्ट बुक, स्टेट बोर्डाचे बुक हे बाजूला ठेवायचे. आपल्या जे आता हँड रिटन नोट्स झाल्या, जे काही 1300-1400 पेजचं मटेरियल झालं आणि आयोगाचे प्रश्नपत्रिका, एवढंच मटेरियल आपल्या जवळ शेवटच्या 20 दिवसात असलं पाहिजे. अदरवाईज काय होतं की मोठाले रेफरन्स घेऊन त्या रिवाईज होणार नाही, कॉन्फिडन्स खचेल आणि तो त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट एक्झाम हॉलमध्ये पडेल. नंतरची नेक्स्ट स्लाइड आता. आता बघा हे सगळं करत असताना आपल्याला काही नियम सुद्धा पाळावे लागतील ना, व तशी एक्झाम क्रॅक होणार नाही बिना नियमचे. म्हणजे कधी उठला कधी झोपला, कोणा म्हणजे सण उत्सव त्योहार सगळं करत आहे, लग्नाला जात आहे, वाढदिवसाला जात आहे, तसं राहून एक्झाम क्रॅक होणार नाही, हे लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतील. तर ते नियम मी इथं थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करतो. दररोज करंट अफेअर्स व अंकगणित बुद्धिमत्तासाठी 4 तास राखीव. जर तुमचा अभ्यास 8 ते 10 तास होत असेल तर त्यापैकी तुम्हाला 4 तास अंकगणित बुद्धिमत्ता आणि करंट अफेअर्ससाठी राखून ठेवायचे आहेत. ते दररोज करायचे आहे. जो टॉपिक वाचला त्या टॉपिकवर आयोगाचे सर्व प्रश्न उत्तर वाचणे, म्हणजे समजा एखादा इतिहास घेतला किंवा इतिहास घेतला, 1857चा उठाव जर तुम्ही टॉपिक प्रिपेअर केला तर त्या टॉपिकवर सगळे आयोगाचे प्रश्न पाहायचे आहे. म्हणजे गट अ, ब, क, प्री, मेन्स सगळे, म्हणजे 2011 पासून सगळे प्रश्न त्या टॉपिकवर आपण प्रिपेअर करायला पाहिजे. म्हणजे त्याचे प्रश्न उत्तर, त्याचे ऑप्शन, हे सगळंच अनालिसिस केलं पाहिजे. नंतर स्वतःला 130 दिवस शिस्तीत ठेवायचं आहे. शिस्तीत ठेवायचं म्हणजे काय, झोपणे, उठणे, आहार, व्यायाम,
नंतर हे सगळ्या गोष्टी आपल्याला बॅलन्स ठेवायच्या आहेत. टाइम मॅनेजमेंटसाठी किमान 5 टेस्ट सोडवायच्या, कारण की आपल्याला 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहे ना. डायरेक्ट एक्झाम हॉलमध्ये जाऊन ट्रायल केली तर मग काय होणार, टाइम फटाफट जाणार आणि आपल्याला कॉन्फिडन्स खचेल. चुका करू आपण, त्यामुळे एक 5 टेस्ट सोडून पाहायचे की बाबा आपल्याला खरंच टाइम मॅनेजमेंट होते का नाही. नंतर प्रत्येक विषयासाठी मी पहिले सांगितलं की एकच पुस्तक वापरायचं. शेवटच्या 20 दिवसात स्वतःच्या हँडरिटन नोट्स व आयोगाच्या प्रश्नपत्रिका कराव्या, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. नंतर स्वतःच्या स्टडी मटेरियलवर विश्वास ठेवा, तसेच स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवा. म्हणजे जेवढं काही आपण शॉर्ट नोट्समध्ये लिहिलेलं आहे, 150-200 पानाचे एक नोटबुक केलं, त्या मटेरियलवर विश्वास असला पाहिजे. अदरवाईज मग त्याच्यावर जर विश्वास नसला तर आपण ते लढा देऊ शकू एमपी म्हणजे हॉलमध्ये लढा देऊ शकणार नाही. आणि स्वतःवर सुद्धा नुसतं मटेरियलवर विश्वास ठेवून चालणार नाही, तर मटेरियलवर तर ठेवायचंच आहे, पण स्वतःवरही विश्वास ठेवायचा आहे. नंतर अफवावर विश्वास ठेवू नये. नंतर बऱ्याचदा अफवावर म्हणजे कसं, की काही जुने विद्यार्थी सांगतात, "अरे मी 10 वर्षापासून करतो, तू आता आला आणि तुझी काही निघत नाही एक्झाम." तसं नाही. तर तसं काही त्याला 10 वर्ष, 15 वर्ष हा क्रायटेरिया नाही. ज्याचा व्यवस्थित अभ्यास आहे, तो पहिल्या वेळेस प्री एक्झाम निघू शकतो आणि त्याची पहिल्या वेळेस प्री एक्झाम निघू शकते. हा म्हणजे असाच स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे त्याला काही असा क्रायटेरिया नाही, 10 वर्ष तयारीच केली पाहिजे आणि मग, कारण की बरेच जुने विद्यार्थी तुम्हाला भेटतील का, "अरे मी एवढ्या दिवसापासून करतो, माझीच नाही निघाली आणि तू काय, तुझी काय आताच निघणार आहे का?" तर तसं नसते. तर तुमची पहिल्याच वेळेस प्री एक्झाम निघू शकते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा, अफवावर विश्वास ठेवू नये. होप करतो बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. मी माझ्या पद्धतीने एक सांगण्याचा प्रयत्न केला. आवश्यक नाही की ह्या गोष्टी तुम्हाला पटतीलच. जर आवडल्या असतील, पटल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक